मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल। शिरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्व जागा जिंकल्या। संत रोहिदास गार्डन येथे शिक्षण बचाव परिषद संपन्न। गौसिया नगर येथील नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ। वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकला नरभवर यांची बिनविरोध निवड। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आणि तिळवण तेली समाजाची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेत तिच्याशी लग्न केले व तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रोड परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्ष 7 महिने वयोगटातील अल्पवयीन मुलीला दिनांक 11 जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत तिच्या कुटुंबियांच्या संमतीशिवाय अमीन शेख नबी शेख राहणार 100 कोटी रोड पूर्व उडको धुळे याने पळवून नेले। तिला गुजरात राज्यातील कोसबाड सुरत येथे भय्यू शाहरुख शेख याच्याकडे नेले। या ठिकाणी अमीन शेखचे मुलीसोबत लग्न लावून दिले। यासाठी शेख नबी, भय्यू शेख, आफरीन शेख, नाजिया शेख, सलीम नबी शेख, मोबिन नबी शेख, हिना मोबिन शेख, शफीक नबी शेख राहणार पूर्व उडको धुळे, साजिद शेख राहणार अल हिरा शाळेच्या पाठीमागे धुळे, मौलाना अब्दुल शकूर या 10 जणांनी हे लग्न लावून देण्यास सहमती दिली। तसेच शेख नबी हिने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही अमीन शेख यांच्याशी मुलीचा शारीरिक संबंध ठेवण्यास दमदाटी व जबरदस्ती केली। शिवाय बैजू शेख याच्या घरात 2 महिने मुलीला डांबून ठेवून मारहाण केली। तसेच अमीन याने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ केला। शिवीगाळ करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यावरून वरील 11 जणांविरुद्ध भादवी कलम 363, 366, 376, 504, 506, 34 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 345, बालविवाह निषेध कायदा कलम 9, 10, 11, 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी आमच्याकडे एका अल्पवयीन मुली निर्भया हिने तक्रार केली की तिचे वय लहान असताना तिला आरोपी आणि तिचे नातेवाईक यांनी अल्पवयीन असल्याचे माहीत असून देखील तिच्यासोबत जबरदस्तीने पळवून घेऊन जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केले। त्यात ती गर्भवती राहिल्याने तिचे लग्न लावून दिले आणि त्याच्यानंतर तिला मारहाण करून तिचे अबॉर्शन झाले आहे। तर त्या अनुषंगाने आपण तिची 376 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यात जो मुख्य आरोपी आहे त्यास अटक करण्यात आलेली आहे। माझे धुळे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलींचे लग्न करू नये आणि जर असं आढळून येत असेल तर त्यांच्याविरुद्ध बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। शिरपूर येथील शिरपूर मर्चंट बँकेच्या झालेल्या निवडणुकीत सोमवारी मतमोजणीहून आमदार अमरीश पटेल यांच्या सहकार पॅनलचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत। 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती। शिरपूर येथील शिरपूर मर्चंट बँकेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल यांचे सहकार पॅनलचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत। निवडणुकीपूर्वी 4 उमेदवार बिनविरोध झाले होते। विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष साजरा करण्यात आला। शिरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत 24 डिसेंबरला मतदान झाले। एकूण 5036 मतदारांपैकी 2245 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण 45% मतदान नोंदवण्यात आले। या मतदानाची नोंदणी सोमवार दिनांक 25 डिसेंबरला सकाळी 9 पासून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आरकेव्ही गोदामात संपन्न झाली। एकूण 15 जागांपैकी सहकार पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध झाले होते। त्यामुळे 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। त्यात सर्वसाधारण मतदारसंघाच्या 10 जागांसाठी 15 तर इतर मागास प्रवर्ग मतदारसंघाच्या 1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात होते। यापैकी सहकार पॅनलचे सर्व 11 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला। सहकार पॅनलचे प्रमुख किरण दलाल यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक लढवली गेली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी यांनी काम पाहिले। पॅनलचा प्रमुख मी मर्चंट बँकमध्ये सर्वात अगोदर माझी निवड झालेली आहे आणि बँक चांगला करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल। जे आज बँकेवर जो धब्बा लागलेला आहे तो कसा मोडायचा आणि उर्वरित त्याच्या जास्त चांगल्या प्रमाणात कशी आणायची बँक एवढा मी प्रयत्न करेल आणि माझं संपूर्ण पॅनल निवडेल। हे सर्व पॅनल आमदार अमरीशभाई यांच्या आशीर्वादाने व जनतेच्या आशीर्वादाने सर्व पूर्ण पॅनल आमचे निवडलेले आहे असे मी घोषित करतो। निवडेलच पूर्ण, एकही आमचा उमेदवार पडणार नाही।
आम्हाला अशी खात्री आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी देवपुरातील संत रविदास गार्डन येथे सोमवारी एक दिवसीय शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी देवपुरातील संत रविदास गार्डन येथे सोमवारी एक दिवसीय शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर उमेश बगाडे हे उपस्थित होते. एक दिवसीय शिक्षण बचाव परिषदेचे उद्घाटन माधुरी ब्रिजभूषण यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करून करण्यात आले. यावेळी माधुरी ब्रिजभूषण यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली. रमेश बिजेकर यांच्या बीज भाषणानंतर डॉक्टर उमेश बगाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले तर आभार राहुल कदम यांनी मानले. या परिषदेचे आयोजन शिक्षण बचाव समन्वयक समिती, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक शिक्षक सभा, सत्यशोधक जन आंदोलन, सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी धुळे जिल्हा यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्ता थोरात, ज्वाला मोरे, राकेश अहिरे, सतीश खैरनार, सिद्धांत बागुल, देवानंद अहिरे, प्रवीण पानपाटील, मनोज नगराळे, कैलास धनगर, शरद वेंदे, अमोल सिरसाट, संदीप बोरसे, हर्ष मोरे, मनीष दामोदर, अमोल पवार, अतुल बैसाने, मधुकर थोरात, मनोहर कांबळे, सिद्धार्थ जगदेव आदींनी विशेष परिश्रम घेतले. ते शाळेत आणायचे, नाही आले तर त्याची कारणं द्यायची. त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याकडे शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्यात येतो. मग शिष्यवृत्ती कोणाची असते? वेगवेगळ्या डिपार्टमेंटची असते. समाज कल्याणची एक शिष्यवृत्ती असते, राज्य शासनाची असते, केंद्र शासनाची असते. आणि ही शिष्यवृत्तीची सगळी कामं कोणी करायची? शिक्षकांनी करायची. त्या त्या डिपार्टमेंटला ती माणसं अलॉट केलेली असताना ते काम शिक्षकांच्या माथी मारलं जातं. दुसरी गोष्ट, सप्टेंबर महिना आला. सप्टेंबर महिन्यामध्ये काय सांगितलं जातं? आधार अपडेट लिंक करा, नाही तर तात्काळ तुमच्यावरती निलंबनाची कारवाई. इतके विद्यार्थी राहिले, काय करता? झोपा काढता का? मग तुमची ऑनलाईन मीटिंग. आमची शिक्षिका माझी बायको, ती भाज्या निवडत शिक्षण मीटिंग अटेंड करावं लागते. स्वयंपाक पण करायचा असतो. ताण बघा. पुढच्या गोष्टी मी आता अलीकडे येतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही कामं करावं लागतात. सरळमध्ये माहिती भरा, मध्ये माहिती भरा. दोन्ही डेटा एकच. इकडचा डेटा तिकडं फेच करते, तिकडचं डेटा इकडं फेच करता येईल. साधारणतः सरळमध्ये 30 फील्ड भरावे लागतात. मध्ये साधारणतः 45 ते 50 फील्ड भरावे लागतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या. आता हे सगळं काम कोणाचं आहे? HMचं आहे. बघा, नीट लक्षात घ्या सगळेजण. मुख्याध्यापकाचं काम आहे हे. आपण मुख्याध्यापकाच्या लॉगिनवरून हे काम करतो, शिक्षकाच्या लॉगिनवरून काम करत नाही. म्हणजे उद्या हा डेटा जर चुकीचा भरला गेला तर तो कुठून भरला गेलाय? शिक्षकाच्या लॅपटॉपवरून, शिक्षकाच्या मोबाईलवरून. म्हणजे शिक्षकाने मुख्याध्यापकाचा पासवर्ड चोरला आणि चुकीची माहिती भरली. शिक्षक पात्र कोण? टेन्शन आहे ना. धुळे शहरातील गौसिया नगर येथील नाल्यावर 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शेख यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील गौसिया नगर येथील नाल्यावर महाराष्ट्र राज्य नगरोत्थान अभियान अंतर्गत 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शेख यांच्या हस्ते संपन्न झाला. गौसिया नगरातील समीर वकार जवळ मोठा नाला असल्याने नागरिकांना रहदारीची समस्या भेडसावत होती. नाल्याच्या पलीकडे जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्यामुळे नागरिकांना सुमारे 3 किलोमीटर अंतराचा फेरा पडत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार शहा यांच्याकडे पूल तयार करण्याची मागणी केली होती. अखेरीस ही मागणी मान्य झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी नगरसेवक सईद अनवर, गनी डॉलर, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक नासिर पठाण, कैसर पेंटर, नजर पठाण, समीर मिर्जा, युवा जिल्हाध्यक्ष सय्यद अकब अली, बखूभाई, साजिद सईद, सय्यद जुबेर, शेख सहजाद मंसुरी, शोएब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्ष दीपकश्री नाईक, मलेका काटिक, सौद आलम आदी उपस्थित होते. देवपूर प्रभाग क्रमांक 3 गौसिया नगर येथे एका कॉन्क्रीट पुलाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीत असेल की मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे ह्या संपूर्ण परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलेला होता आणि त्यावेळेस आम्ही पहाटे 5 वाजेपासून ह्या परिसराची पाहणी आम्ही केली होती. आणि त्यावेळेस जे आमचे नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर आणि ह्या परिसरातील आमचे कार्यकर्ते कैसर पेंटर, समीर मिर्जा, नजर खान
फातिमा मॅडम आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत इथे येऊन पाहणी केली होती आणि त्याच वेळेस मी त्यांना वचन दिलेला होता की मी लवकरात लवकर ह्या परिसरात 2 पुलाचं बांधकाम करून देईल आणि आज तीच वचनपूर्ती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आज आम्ही 40 लाख रुपये ह्या पुलासाठी, आणखी दुसरा एक पूल आहे त्यासाठी आम्ही 45 लाख रुपये मंजूर केलेले आहे आणि आज ह्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यावेळी माझ्या समवेत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, शहर अध्यक्षा फातिमा मॅडम, मलायका मॅडम, मैमुना आपा आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. शिंदखेडा तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकला नरभोर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंचांनी पदभार स्वीकारला. शिंदखेडा तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकला नरभवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांनी पदभारही स्वीकारला. सकाळी 10 वाजता उपसरपंच पदासाठी नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेत शेतकरी परिवर्तन पॅनलच्या चंद्रकला संतोष नरभवर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर लोकनियुक्त सरपंच सुवर्ण कोमलसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसेवक SN भांबरे यांनी सुरुवातीला प्रोसिडिंग वाचून दाखवले. यावेळी उपसरपंच पदासाठी चंद्रकला संतोष नरभवर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे लोकनियुक्त सरपंच सुवर्ण गिरासे यांनी घोषित केले. या प्रसंगी योगिता गिरासे, आसरबाई गिरासे, ललित गिरासे, मंजुळा मोरे, आत्माराम नगराळे, कल्पना गायकवाड हे सदस्य हजर होते. शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग कोमलसिंग गिरासे निवडून आले होते, तर 7 पैकी 6 सदस्य निवडून आल्याने उपसरपंचपदी देखील शेतकरी परिवर्तन पॅनलच्या चंद्रकला संतोष नरभवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी निवड होताच पदाधिकारी व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. या प्रसंगी रामसिंग गिरासे, रवींद्र गिरासे, निंबा गिरासे, लक्ष्मण बेडसे, सुनील मोरे, अमृत अहिरे, भरतसिंग गिरासे, श्यामसिंग मोरे, जिभाऊ गिरासे, भीमसिंग गिरासे, गजेसिंग गिरासे, दिलीप बेडसे, संतोष रामराजे, पदम गिरासे, प्रेमसिंग गिरासे, उदयसिंग गिरासे, गणपत गिरासे, मकेसिंग गिरासे, गोटेसिंग गिरासे आदी उपस्थित होते. आमच्या वाडी ग्रामपंचायतमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उपसरपंच पदाची निवड पार पडली. या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सदस्यांनी एकच पेपर या ठिकाणी आल्यामुळे सर्व सदस्यांच्या सहमतीने आज चंद्रकला संतोष नरभवर यांची वाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नियुक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मागच्या महिन्यात जी काही ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झाला आणि आज मी अधिकृतरित्या वाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची शपथ घेतली. मी माझ्या गावकऱ्यांना ज्या अपेक्षेनं त्यांनी मला मतदान केलंय त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे एक सुशिक्षित व्यक्तीला निवडून दिल्यानं सुशिक्षित व्यक्तीकडे गावाचा कारभार गेल्यावर गावाचा चेहरा मोहरा कसा बदलतो यासाठी मी आज कटिबद्ध राहील. त्याचप्रमाणे माझ्या गावात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या सर्व समस्यांना दूर करण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि गावकऱ्यांना देखील मी एक या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की कुठेतरी नियमांना आपल्याला पाळावं लागेल. त्यासाठी नियम पाळण्यासाठी देखील कधी कधी त्रास होतो आणि म्हणून जर माझ्याकडून आपल्या सर्वांची चांगल्या कामाची अपेक्षा असेल तर मला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्या ज्या ठिकाणी नियमांना कुठेतरी आळा बसत असेल त्या ठिकाणी नियमानुकूल करण्यासाठी, नियमांचं पालन करण्यासाठी माझ्यासोबत गावातील सज्जन शक्तीनं मला सहकार्य करावं असं गावकऱ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्क लाईफ केअर यांच्यातर्फे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्क्स लाईफ केअर यांच्या मार्फत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस हा सततच्या कामात व्यस्त असतो, त्यामुळे त्याच्या शरीरावर अति ताणतणाव निर्माण होतो. हे लक्षात घेऊन सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ब्लड प्रेशर, डायबिटीस, ECG, बॉडी फॅट चेकअप आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराचा
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. आज माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पार्क लाईफ केअर घाटकोपर यांचे संयुक्त विद्यमानाने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. त्या आरोग्य शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी, VMI, ब्लड प्रेशर चेक आणि त्याचप्रमाणे डोळ्यांची तपासणी करण्यात येत आहे. सर्व पोलीस अंमलदारांनी याचा लाभ देण्यात येत आहे. धन्यवाद. दिनांक 9 जानेवारी रोजी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमयासाठी धुळे तिळवंत तेली समाजाची बैठक संपन्न झाली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची दिनांक 9 जानेवारी रोजी पुण्यतिथी साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी तिळवंत तेली समाजाची बैठक संपन्न झाली. प्रथम महापौर भगवान करणकाळ यांच्या पुढाकाराने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 3 वर्षापासून संताजी जगनाडे महाराज यांची जयंती अथवा पुण्यतिथीला मिरवणूक काढण्यात आलेली नव्हती. त्यामुळे यावर्षी मिरवणूक काढण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, प्रथम महापौर भगवान करणकाळ, युवराज चौधरी, संदीप चौधरी, भिकन चौधरी, सुमन महाले आदी उपस्थित होते. तिळवंत तेली समाजाच्या वास्तूमध्ये गली नंबर 2 मध्ये शहराची मीटिंग झाली. सर्व माता भगिनी, ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांची. तेली समाजाचे संत शिरोमणी आहेत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी 9 जानेवारी 2024 येते. करोनाच्या 2 वर्षाचा कालावधी आणि गेल्या वर्षी जे संकट होतं माझ्या परिवारावर, करणका परिवारावर, मी भगवान करणका बोलतोय, जिल्ह्याचा तिळवंत तेली समाजाचा अध्यक्ष. माहिती की याच्यामध्ये माझी थोडाफार चालू होती, संघर्ष चालू होता. म्हणून सगळ्या समाजाच्या मान्यवर कार्यकर्त्यांनी ठरवलं की यावर्षी पण आपण स्थानिक कार्यक्रम करायचा आणि तिथेच मिरवणूक न काढता, शोभायात्रा न काढता आपण हे करायचं. परंतु मी आता युवराज भाऊ वगैरे सगळ्या मान्यवरांना सांगितलं की यावर्षी आपण शोभायात्रा काढू. 3-4 वर्षाचा आपला गॅप झालेला आहे. यावर्षी परत समाजामध्ये काहीतरी नवीन चैतन्य यावं म्हणून सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं, संघटनेला सगळ्यांना बांधण्याचं काम आम्ही करतोय. आणि संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज भरभरून प्रतिसाद मिळाला आणि सर्व मान्यवरांनी देणग्या पण दिल्या, महिला मंडळांनी पण दिले, महिला कार्यकर्त्यांनी पण दिले आणि लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या मान्यवरांनी आम्हाला आज देणगी स्वरूपामध्ये कमीत कमी आज 1,00,000-1.25 लाख रुपये आम्हाला देणगी प्राप्त झालेली. मी त्या सगळ्या देणगीदारांचं, दानशूर मंडळींचं बी मी आभार व्यक्त करतो. आणि 9 जुलैला 9 जानेवारीला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्या शोभायात्रेमध्ये 9 जानेवारीलाच करायचं. नाही तर आम्ही पूर्वी 10 वर्षामध्ये काय करतो की पुण्यतिथी जी तारीख असते त्याच्या पुढचा जो रविवार येतो त्या रविवारी करतो. पण आता युवराज भाऊ वगैरे यांनी सगळ्यांनी ठरवलं, रामेश्वर बापू यांनी, आनंद भाऊ करणका आणि भाऊसाहेब चौधरी समाजाचे आपले अध्यक्ष, की आपण ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्याच दिवशी चाळीसगावच्या धर्तीवर त्याच दिवशी शोभायात्रा काढायची. तर 9 जानेवारीला शोभायात्रा होईल. सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपले जे बी थोडासा व्यवसाय आहे तो 4-5 तासासाठी या मिरवणुकीमध्ये समाजाच्या संत शिरोमणींच्या यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो बी कार्यक्रम राहील त्या कार्यक्रमाची रूपरेषा राहील त्याप्रमाणे आपण सहभागी व्हावं. धन्यवाद. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल. शिरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्व जागा जिंकल्या. संत रोहिदास गार्डन येथे शिक्षण बचाव परिषद संपन्न. गौसिया नगर येथील नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ. वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकला नरभवर यांची बिनविरोध निवड. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. आणि तिळवंत तेली समाजाची बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.